Hi, today we are going to see the story. The story name is Sundari. Read and enjoy this story. तर ही स्टोरी रीड करा आणि त्या स्टोरीची मज्जा घ्या. सुंदरी वॉज अ बिग रेड व्हाईट अँड ब्ल्यू काईट. आता ही सुंदरी कोण आहे तर एक मोठं रेड व्हाईट अँड ब्ल्यू लाल पांढरा आणि निळ्या कलरचं रंगाचं पतंग आहे. त्याचं नाव आहे सुंदरी. व्हेन बॉबी मेड हर शी स्माइल्ड ॲट हिम. जेव्हा बॉबीने, आता ही जी पतंग आहे ना सुंदरी, तिला ह्या बॉबीने स्वतः बनवलं आहे कलर करून. तर जेव्हा बॉबीने तिला बनवलं तेव्हा ती त्याच्याकडे बघून हसली. यू आर ब्युटिफुल अँड आय विल कॉल यू सुंदरी, ही सेड. बॉबी तिला म्हणाला, तू खूप सुंदर आहेस दिसायला, तर मी तुला सुंदरी म्हणणार आजपासून. वन डे बॉबी टूक सुंदरी टू द फेअर. एक दिवशी बॉबी या सुंदरीला घेऊन जत्रेमध्ये गेला. द बँड वॉज प्लेईंग अँड एव्हरी वन वॉज स्माइलिंग. तर तिथे बँड वाजत होता आणि सगळेजण हसत होते. अ मेरी गो राऊंड वॉज प्लेईंग अ हॅप्पी लिटिल ट्यून. मेरी गो राऊंड असतो की नाही, तर तो सुद्धा फिरत होता आणि त्याची छान ट्यून लागली होती, छान गाणं लागलं होतं. इट वॉज कॅरिंग लॉट्स ऑफ बॉईज अँड गर्ल्स राऊंड अँड राऊंड ऑन इट्स वुडन ॲनिमल्स. आणि त्या मेरी गो राऊंडला असे ॲनिमल्स होते आणि ते असे त्याच्यावरती खूप छोटी छोटी मुलं मुली बसले होते आणि ते गोल 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 फिरत होतं. बॉबी लुक्ड फॉर अन ओपन स्पेस वेअर ही कुड रन अँड फ्लाय हिज काईट. बॉबी अशी एक मोकळी जागा बघत होता ज्याच्यामध्ये तो पळू शकत होता. त्याचं पतंग जे आहे सुंदरी तिला उडवू शकत होता. सुंदरी लुक टू. सुंदरी सुद्धा अशी जागा शोधत होती. आउट इन द ग्रास रॅन बॉबी होल्डिंग अप हिज काईट ॲज हाय ॲज ही कुड. मग बॉबीला इथे गवत दिसलं, त्या गवतामध्ये त्याला मोकळी जागा दिसली. मग तो तिकडे पळत गेला आणि पळताना त्यानं त्याची जी पतंग होती ती खूप उंच, त्याला जितकी शक्य होईल उंच धरता तेवढ्यावरती पकडली होती. पफ द विंड केम अलॉंग. आणि त्याचबरोबर वारा आला. सुंदरी स्टार्टेड टू फ्लाय अप. आणि वाऱ्याबरोबर मग सुंदरी म्हणजेच त्याचं जे पतंग होतं ना ती उंच उडू लागली. बट शी कुड नॉट गो व्हेरी हाय. पण ती जास्त वर जाऊ शकली नाही. अ लिटिल डॉग वॉज होल्डिंग ऑन टू हर लॉंग टेल. कारण हा एक छोटासा कुत्रा होता ना, त्याने तिची जी टेल होती, शेपटी होती, ती त्याच्या तोंडात पकडली होती, म्हणून तिला जास्त उंच उडता आलं नाही. इट वॉज इन हिज माउथ. तिची शेपटी त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये होती. बॉबी शूड द डॉग अवे. मग बॉबीने त्या कुत्र्याला पळवून लावलं. वी विल ट्राय अगेन बॉबी सेड. बॉबी तिला म्हणाला सुंदरीला, आपण परत प्रयत्न करूया. दिस टाइम सुंदरी लिफ्ट अप इन द एअर. आणि यावेळेस सुंदरी मग हवेमध्ये खूप उंच उडाली. शी टक्ड हार्ड. तिने जोरात हिसका दिला. ओ हाऊ शी वॉन्टेड बॉबी टू लेट गो ऑफ हर स्ट्रिंग. आणि तिला वाटत होतं की बॉबीने तिला तो त्याच्या हातात जो दोरा आहे ना तो सोडून द्यावा. शी गेव अ बिग टग. मग तिने जोरात हिसका दिला. बॉबी हॅड टू लेट हर गो. आणि मग बॉबीला त्याच्या हातातला जो दोरा होता सुंदरीचा तो सोडून द्यावा लागला. वी क्राईड सुंदरी. आणि मग सुंदरी ओरडू लागली. वी नाऊ आय कॅन फ्लाय ॲज हाय ॲज आय प्लीज. आणि मग ती म्हणायला लागली की आता मला पाहिजे तितकी उंच उडू शकते आनंदात. अँड अवे शी वेंट. आणि मग ती अशी लांब उडत गेली. शी फ्ल्यू अप 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 इन द एअर. आणि मग ती हवेमध्ये उंच 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 उडतच जाऊ लागली. आता ही जी स्टोरी आहे ती ॲडॉप्टेड फ्रॉम क्लिओ बाय रूथ डिक्सन. तर ह्यांच्या क्लिओ या बुकमधून ही छोटीशी स्टोरी घेण्यात आलेली आहे. ओके, समजली स्टोरी? बाय बाय.